सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी, आनंदात, समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासाठी आले आहे। हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर असलेल्या निकिता ताईंचा आहे। स्वामींनी त्यांना जी प्रचिती दिली ती खरंच खूप छान आहे। ताई म्हणतात, खरंच मला अनुभव शेअर करायचा नव्हता, पण या चॅनलवरचे रोज अनुभव ऐकून मलाही माझ्या मनात वाटलं की आपल्याला एवढा मोठा अनुभव आलेला आहे तर तो का बरं सांगावा नाही। आपण जर अनुभव सांगितला तर आपल्यामुळे एक जरी सेवेकरी घडला तर त्याचं पुण्य हे आपल्यालाच लाभणार आहे। आपल्याकडून स्वामींची थोडीफार सेवा ही घडली जाईल या हेतूने मी आज अनुभव सांगत आहे। ताई असे म्हणतात, खरंच ताई पुढे असंही म्हणतात की मला माय न बाप न आत्मबंधू, सका सोयरा सर्व तू दीनबंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हा विन प्रार्थो कुणाला। ताईंना कुणाचाच आधार नाही, फक्त स्वामींचा आधार आहे। स्वामींच्या जीवावरती ताई आज खूप मोठे आहेत। स्वामींमुळे त्यांना काही एक वाटत नाही। चला, खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन अनुभव या चॅनलवरती रोज येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज अनुभव सांगताना अक्षरशः हात माझे कापत आहे, डोळ्यातून पाणी येत आहे, कारण माझा अनुभवच तसा आहे। काय झालं होतं ना, माझ्या लग्नाला बरेच वर्ष झाले, पण मला आई बनण्याचं सुख आत्तापर्यंत हे लाभलेलंच नव्हतं, त्यामुळे खूप दुःख वाटायचं। इतर मुलं बघितल्यानंतर आपल्या कुशीमध्ये असं बाळ कधी येणार असं वाटायचं। आणि आमच्या शेजारच्या ज्या ताई आहेत त्यांचं बघून मी स्वामी सेवाही करू लागली होती। त्या मला म्हणायच्या, बघ तुझ्या नशिबात नसेल तरी महाराजांच्या सेवेने तू आई नक्की एक दिवस बनशील। त्या आशेने मी महाराजांची सेवा करू लागले होते आणि आमच्या घरापासूनच स्वामींचं केंद्र जवळ आहे, त्यामुळे आरतीला वगैरे जाणे आणि सेवाही खूप चालू होती। जवळपास 1-1.5 वर्ष झालं मी स्वामींची खूप सेवा करत होते, पण काही एक अनुभव येत नव्हता। त्या सेवेमध्येच असताना काय झालं ना, एकदा की मला हे राहिलं, प्रेग्नेन्सी राहिली आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर खूप आनंद झाला की स्वामींनी माझं ऐकलं, एवढ्या दिवसाची इच्छा माझी पूर्ण झाली, म्हणून मी खूप आनंदी होती। आणि मला 3 महिने झाले। 3 महिन्यानंतर जेव्हा सोनोग्राफी करण्यात आली त्यावेळेस तेथे कळालं की बाळ हे अपंग आहे, बाळाला प्रॉब्लेम आहेत। त्यामुळे डॉक्टर म्हटले की तुम्हाला हे बाळ नको आहे, कारण बाळ अपंग होणार आहे, त्यामुळे तुम्ही लगेच याचं हे करून टाका, अबॉर्शन करून टाका, अबॉर्ट करा। त्यावेळेस खूप रडू येत होता आणि मी मिस्टरांना साफ सांगितलं, स्वामींवरती विश्वास ठेवून मला हे बाळ अबॉर्ट करायचं नाही। जसं स्वामींनी दिलं आहे तसंच मी ते बाळ स्वीकारणार आहे, मी करणार नाही। मिस्टरांना डॉक्टरांनी जे सांगितलं त्यावरून मिस्टर नाहीच म्हणत होते, पण माझ्या हट्टामुळे मिस्टर देखील हो म्हटले, ठीक आहे तर आपण ठेवूया असं म्हटले। तर आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यानंतर गेलोच नाही। मला 5वा मन चालू होता, पण काय झालं ना की अचानक माझ्या पोटामध्ये इतकं दुखू लागलं ना की मला ती वेदना सहन होत नव्हत्या, म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलं। मला ब्लिडिंगही चालू झाली होती आणि बघितलं तर ते माझं बाळ ॲबॉर्ट झालं होतं। हे कसं झालं, काय झालं, काही कळायला मार्ग नव्हता। त्यावेळेस खूप माझे त्रास झाला आणि माझे डिलेव्हरी करून ते गर्भ काढण्यात आला, कारण 5वा महिना मला चालू होता, त्यामुळे माझे खूप हाल झाले। त्यावेळेस खूप स्वामींचा प्रचंड राग आला आणि रडूही येत होतं। स्वामींना म्हटलं, मी तुमची एवढी सेवा केली, ज्याच्यासाठी करत होते ते द्यायचंच नव्हतं तर मला असं का बरं दिलं। आता स्वामींसोबत खूप भांडली, आता मी तुमची नावही घेणार नाही आणि तुमची सेवाही करणार नाही। असं तुम्ही माझ्यासोबत करायचं नव्हतं, माझ्या भावनांसोबत तरी असं तुम्ही खेळायचं नव्हतं। माझा तुमच्यावरती किती विश्वास होता, तुम्ही माझा विश्वासघात केला। असं मी स्वामींसोबत भांडली आणि त्या दिवसापासून अक्षरशः मी स्वामींकडे बघत सुद्धा नव्हती, दिवाही लावत नव्हती, काहीच सेवाही करत नव्हते। माझी पूर्णपणे सेवा या स्टॉप झाल्या होत्या। त्याच वेळेस काय झालं ना की 8-10 दिवस होऊन गेले। त्यानंतर आमच्या ज्या शेजारच्या ताई आहे त्या माझ्याकडे आल्या, अगं चल ना, तू आरतीला का बरं येत नाही, आरतीला चल। त्यावेळेस मी म्हटले की मला नाही यायचं आरतीला, मला सेवाही नाही करायची, तुम्ही जा, मला जेव्हा यायचं तेव्हा मी येईल, असं मी त्यांना थोडं रागातच बोलली। त्यावेळेस त्यांनी मला
स्वामींच्या शब्दात सांगितलं असं मला वाटत होतं, कारण मी जे स्वामींसोबत भांडत होती तेच भांडण ते मला सांगू लागले. का गं, जरी तुझ्या मनासारखं काही झालं नसेल, एखादी गोष्ट जरी जीवनात दुःख आलं असेल, चुकली असेल, तर स्वामींना हे करू नको, स्वामींवरती विश्वास ठेव. तुझ्या भल्यासाठी जे काही झालं असेल ते झालं असेल. अगं, जर तुझं बाळ अपंग झालं असतं तर ते स्वामींनाच दाखवलं नसतं आणि तुलाही किती त्रास झाला असता. तुझ्या भविष्यासाठी ते चांगलं नसेल, त्यामुळे स्वामींनी हे केलं असेल. स्वामींवरती विश्वास ठेव आणि सेवा कर. स्वामींना कधीही दोष लावू नको. स्वामी जे करतात ते आपल्या भक्ताच्या भल्यासाठीच करत असतात. त्यांनी मला असे प्रेमाने समजून सांगितले. त्यानंतर खरंच कुठेतरी कोपऱ्यात वाटलं की खरंच असंही असेल, स्वामी माझ्या भल्याचाच विचार करत असेल, त्यामुळे असे झाले असेल. मग मी पुन्हा स्वामी सेवेला लागले. आता काहीतरी सेवा करावी. मन तर अजिबात लागत नव्हतं. मला सारखं माझं बाळ दिसायचं. रडताना बाळाचे आवाज कानी यायचे. मी त्याच विचारांमध्ये पूर्ण गुंग होते. मी स्वामीचरित्र वाचायची, माळी जपायची, पण माझं कधी त्याच्यात लक्षच लागलं नाही. असे माझे 2-3 महिने असेच गेले. मी खूप डिप्रेशनमध्ये चालली होती. त्याच वेळेस काय झालं ना की मला मिस्टरांनीही खूप समजून सांगितलं की अगं, आपल्या नशिबात इतके दिवस नव्हतं, तर आता घडलंय, तर इथून पुढेही चांगलंच होईल. तू स्वामींवरती विश्वास ठेव आणि मनापासून सेवा कर. मिस्टरांनी खूप मला एका मित्रासारखं समजून सांगितलं त्या रात्री, आणि दुसऱ्या दिवसापासून मी खरंच मनापासून स्वामींची सेवा करायचं ठरवलं. आता म्हटलं 21 स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात करूया. म्हणून मी 21 संकल्पित स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि माझं 7वं 8वं हे पारायण चालू असेल. त्या दिवशी काय झालं ना की गुरुवार होता आणि अचानक आमच्या घरी सकाळी सकाळ एक व्यक्ती आले आणि ते भिक्षा मागू लागले. मी म्हटलं की सणाच्या दिवशी तर येतात, हे व्यक्ती आत्ता कसे आले? आणि मला प्रश्न पडला की हे एवढ्या लवकर आणि एवढे सकाळी कसे आले? त्यावेळेस मी त्यांना विचारलं की तुम्ही आत्ता कसे आले? त्यावेळेस ते म्हटले की असंच इकडे आलो होतो म्हणून आलो. आणि माझ्या मनात खूप दिवसाचं होतं बरं का, की मी आरतीला जायची, असे अनुभव ऐकायची. त्यावेळेस मला असं वाटायचं की स्वामी सगळ्यांच्या प्रसाद ग्रहण करतात, सगळ्यांना एवढी छान छान प्रचिती देतात, पण मला काहीच प्रचिती नाही. माझी सेवा स्वामींपर्यंत पोचते की नाही हेच मला कळत नाही, असं मी म्हणायची. पण त्या दिवशी म्हटलं नाही, काहीतरी असेल. हे आपल्या दारात आले तर याला मागं जायला लावायला नको असं वाटलं, कारण स्वामींनी आपल्याला तेच शिकवलं आहे की आपल्या दारातून कोणीही निर्मुखी जाऊ नये. दारातून त्याला घासभर का होईना काहीतरी द्यावं, त्याचं मन तृप्त करून त्याला पाठवावं, असं माझ्या गुरूंनी मला शिकवलं आहे. मग मी तेच करणार असं मी म्हटले आणि त्या बाबांना विचारले की बाबा, तुम्ही काय घेणार? त्यावेळेस ते बाबा म्हटले की मला काही नको बाई, मला फक्त 2 घास पोटाला जेवायला दे. कालपासून मी काहीच खाल्लं नाही, खूप भूक आहे. माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे गं, मी खूप दुःखाने ग्रासलो आहे, त्यामुळे माझ्या पोटाला भाकर नाही, तू मला तृप्त कर. ते असे बोलले. त्यावेळेस मला खरंच असं खूप मनातून फील झालं की खरंच की काहींच्या जीवनामध्ये किती दुःख असतात. मी स्वामींना देखील म्हटले की स्वामी, खरंच या बाबांच्या जीवनात किती दुःख आहे हो, यांना असं दुःखी नको आहे, त्यांचं लवकरात लवकर जे काही असेल ते भलं करा त्यांचं, असं मी स्वामींना विनंती केली. आणि माझी स्वयंपाक हा झालेला होता आणि मग मी लगेच त्यांना वाढून दिलं, भाजी पोळी वगैरे मी दिली आणि तांब्या भरून पाणी दिलं आणि त्यांना म्हटलं बाबा पोटभर जेवा आणि आणखी काही पाहिजे असेल तर निसंकोच मला मागा हां, असं मी त्यांना बोलले. तर त्यावेळी बाबा म्हणले हो बाई, नक्की मागेन. आणि त्यांनी पोटभर खूप फास्ट ते जेवण केलं आणि त्यांची ती आत्मा तृप्त होत होता, त्यामुळे मला खूप समाधान वाटत होतं. ते जेवण वगैरे केलं. मी म्हटलं की बाबा आणखी काही पाहिजे का? तर ते बाबा म्हटले नाही गं बाई, माझं पोट खूप भरलं, तू मला खूप संतुष्ट केलं, तुझं कल्याण हो, तुझं भलं होय, तुझ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण हो, असे त्यांच्या तोंडातून उद्गार निघले. त्यावेळेस मनाला खूप समाधान वाटले. आणि जातेवेळेस बाबा म्हटले की अगं माझी चालता चालता ही बघ चप्पल तुटली, माझ्या पायाला खूप खडे काटे टोचतात, मला चपलेसाठी पैसे देतेस का? त्यावेळेस वाटलं की खरंच आपण यांना द्यायला पाहिजे, असे तर आपले पैसे कुठेही जातात. मी म्हटलं हो बाबा देते, थांबा. आणि मी लगेच लगबगीने घरामध्ये गेले. घरात मला पैसेही सापडत नव्हते, पण कुठेतरी ठेवलेले सापडून मी 200 रुपये घेतले आणि त्या बाबांना दिले. म्हटलं बाबा जा आणि पुढे दुकान आहे, तेथे तुम्ही छान चप्पल विकत घ्या आणि बिना चपलेचे खरंच चालू नका, ह्या पैशाची चप्पलच घ्या.
मी असं त्यांना बोलले आणि तेही म्हटले हो ग, मी चप्पलच घेईल. आणि ते निघाले आणि निघून गेले. त्यानंतर घरात खूप छान वाटत होतं आणि त्या दिवशी एक वेगळीच समाधान मला वाटत होतं, कारण कुणाचा तरी आत्मा शांत झाला होता, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर काय झालं ना की रात्री मला एक स्वप्न पडलं की मी खूप अशी शांत झोपलेली होती. त्यावेळेस स्वप्न पडलं आणि साक्षात स्वामी महाराज माझ्या स्वप्नात आले. ज्यावेळेस स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये वास करत होते लंगोट वगैरे घालून, तसेच ते माझ्या स्वप्नात आले आणि कमरेवरती हात ठेवला आणि खूप मोठ्याने हसत होते. आणि हसता हसता मला म्हणते कसे की पादुका कशा दिसतात ग, आमच्या पायामध्ये बघ, आमच्या पादुका कशा दिसत आहेत. ते वेळेस ते असे बोलू लागले आणि ते लगेच गायब झाले आणि मला जाग आली. सकाळी मला ते आठवलं. त्यावेळी डोळ्यातून पाणीच थांबत नव्हतं, कारण प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या घरी आले आणि माझ्याकडून चपलेसाठी पैसे घेतले आणि रात्री दृष्टांत दिला की माझ्या पादुका कशा दिसत आहेत. म्हणजे स्वामींनी माझी इच्छा ही पूर्ण केली आणि स्वामींनी मला साक्षात्कार दिला. आणि त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातील खरंच सर्व काही बदलून गेलं. जी वेळ होती ती खराब वेळ सर्व काही निघून चालली होती. सुखाचे दिवस येऊ लागले होते आणि स्वामी कृपेने प्रेग्नेन्सीही राहिली आणि मला एक मुलगी देखील झाली. स्वामींचीच कृपा, बाकी काहीच नाही. डॉक्टरांनी साफ सांगितलं होतं की तुम्हाला प्रेग्नेन्सी राहू शकत नाही. खरंच म्हणतात ना, जिथं विज्ञानाची साथ संपते तिथे अध्यात्माची जोडी जर असेल तर अशक्य गोष्ट व्हायला शक्य नसते. आणि जिथे माझे स्वामी आहे, जिथे स्वामींचे चरण आहे, तिथे खरंच नेऊन काहीच नसतं. फक्त निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करा. एक दिवस स्वामी नक्की मेवा देतात म्हणजे देतात. असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता, पण खूप माझा हृदयाला हेलवून जाणारा अनुभव होता. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अशी प्रचिती अनुभव या ताईंना स्वामीने दिला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.